यवतमाळच्या महागाव तालुक्यातील बोरी इजारा येथे वन्य प्राण्यांनी हैदोस घातला आहे. परसराम डवरे यांच्या शेतात टरबूजाची लागवड केली आहे. दरम्यान त्यांच्या शेतात आलेल्या रोहीवर बिबट्याने हल्ला चढविल्याने रोही गंभीररित्या जखमी झालाय. दरम्यान वन विभागाने रोहीवर उपचार करीत रोहीला जंगलात सोडविण्यात आले. रानडुक्कर, कोल्हे, बिबट यासारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने शेत पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बोरी इजारा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. वन्यजीवाच्या हल्ल्यात काल रात्री आयुबभाई यांच्या कलिंगड या पिकाच्या शेतामध्ये मोठा थरार झाला. बिबट्याने या वन्यजीवावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले असून या बोरी इजारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वन्यजीवाचा वावर आहे. दुर्दैवाने वन विभाग या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये पूर्णतः अपयशी आहे. होणारं नुकसान हे लाखात असते आणि मिळणारी मदत ही हजारात असते. शेतकऱ्यांनी जगावं कसं हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. जगण्याची उमेद गमावून बसलेल्या शेतकऱ्यांना वन विभागाने एक शाश्वत धोरण घेऊन राज्य शासनाने देखील पीक संरक्षण कायदा अस्तित्वात आणून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा शेती सोडून आम्हाला स्वतःला स्थलांतरित करून घ्यावं लागेल. नाहीतर आमची विनंती अशी आहे वन विभागाकडे की ह्या जमिनीच वन विभागांनी संपादित करून घ्यावा. कारण शेती करणं आता हातबट्ट्याचा विषय नाही.